एका ठिकाणी मंडप टाकलेला होता, एका ठिकाणी साऊंड सुद्धा लावलेले होते। संगीत समारंभाचा कार्यक्रम सुरू होता। हळद लागली असं गाणं सुद्धा साऊंडवर वाजत होतं आणि त्यावरून समजत होतं की त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि लग्नाची तयारी संपूर्ण झालेली आहे। पाहुणे रावणे मित्र मंडळी मैत्रिणी अशा पद्धतीनं त्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये आलेले होते, गाण्याच्या ठेका धरून नाचत होते। पण मात्र एवढं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी असताना तो जो नवरदेव आहे त्या नवरदेवाला एक मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला जे व्हिडिओ पाठवलेत, फोटो पाठवलेत ते जरा निरखून बघा आणि त्यामध्ये काय दिसतंय ते सांगा। जेव्हा त्या नवरदेवानं त्या मोबाईलवर आलेले व्हिडिओ आणि फोटो पाहिले तेव्हा त्यानं तात्काळ त्या नवरीची धाव घेतली, नवरीकडे गेला, नवरीच्या आईवडिलांकडे गेला आणि मला हे लग्न करायचं नाही, अजिबात करायचं नाही असं म्हणून त्यानं लग्न त्याच दिवशी त्या ठिकाणी मोडलं। आता नवरीसुद्धा गपचूप बसली नाही आणि नवरी थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि ज्या व्यक्तीनं नवरदेवाला फोटो पाठवले होते, व्हिडिओ पाठवले होते त्याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली, गुन्हा दाखल केला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं असे कोणते व्हिडिओ कोणते फोटो त्या नवरदेवाच्या मोबाईलवर आलेले होते, त्या नवरीनं लग्नाच्या आधी नेमकं काय केलेलं होतं, असे विविध प्रश्न अनेकांना पडलेले होते। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नागपुरातील जे पाचपावली परिसर आहे आणि याच पाचपावली परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती, उच्च शिक्षित होती आणि ती या ठिकाणी राहत असताना सोशल मीडियाचा वापर करत होती आणि सोशल मीडियाचा वापर करत असतानाच तिची ओळख अनेकांशी झालेली होती आणि याच माध्यमातून अनेकांशी ओळख होऊन सुद्धा तिचं वय आता लग्नाचं झालेलं होतं म्हणून तिच्या घरच्यांच्या मर्जीनं तिचं लग्न लावून देण्यात यावं, तिचं लग्न करावं असं घरच्यांना वाटलं आणि घरच्यांनी तिचं लग्नसुद्धा लावून देण्यात आलं आणि लग्न लावण्याच्या टायमाला हळदीचा कार्यक्रम सुरू होता आणि त्याच हळदीच्या कार्यक्रमामध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता। पण मात्र हे सगळ्या प्रकाराला सुरुवात कशी झाली, नेमकं काय घडलं होतं हे आपल्याला पाहायचं असेल तर या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे फेब्रुवारी 2023 फेब्रुवारी 2023 ही जी तरुणी आहे या तरुणीची ओळख एका तरुणाबरोबर झाली होती। सोशल मीडियाच्या माध्यमातून ही उच्च शिक्षित तरुणी त्या तरुणाला बोलत होती आणि या दोघांची ओळख झाल्यामुळं आता एकमेकांप्रती आकर्षण वाढलेलं होतं। चांगली मैत्री झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। अनेकांना आश्वासनं वचनं ते प्यार कसमे रस्मे अशा पद्धतीचं या दोघांचं सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर तो जो तरुण आहे त्यानं त्याचा वाढदिवस आहे म्हणून त्या तरुणीला एक दिवस केक कापण्यासाठी त्याच्यासोबत बोलवलं। आता यांचं बरंच बोलणं एकमेकांप्रती झालेलं होतं। त्या तरुणीला सुद्धा तो चांगला जवळचा मित्र वाटू लागला म्हणून ही त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्यासोबत गेली। आता त्याच्यासोबत गेली तर गेली पण मात्र हा तरुण तिला एका जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला, लॉजवर घेऊन गेला आणि त्या ठिकाणी नेऊन केक कट केला आणि केक कट केल्यानंतर तिला जवळ धरलं, जवळ बसवलं आणि तिच्याकडं त्यानं सगळं काही करण्याची मागणी केली। त्या तरुणीने त्याला जोरदार विरोध केला, माझं लग्न आता होणार आहे, लग्नाचं वय झालं आहे, घरचे लग्नासाठी मुलगा बघत आहेत असं त्या तरुणीनं त्या तरुणाला सांगितलं। आता सांगितलं तर तो जो तरुण होता ते म्हणे तुला काय लग्नाची, हे मी सुद्धा तुझ्यासोबत लग्न करतो, आपण दोघं काही दिवसानंतर लग्न करू आणि घरच्यांच्या सहमतीनं करू असं आश्वासन त्या प्रियकरानं त्या प्रेयसीला दिलं आणि त्या हॉटेलमध्ये त्या लॉजमध्येच त्या तरुणीबरोबर अगदी मनमोकळेपणाने सगळं काही केलं। आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर तो त्या तरुणीकडं वारंवार मागणी करू लागला आणि मग पुन्हा एकदा 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्या तरुणानं त्या तरुणीला पुन्हा एकदा बोलवलं, पुन्हा लॉजवर नेलं आणि लॉजवर नेऊन त्याच पद्धतीनं सगळं काही केलं। पण मात्र या वेळेला त्यानं सगळं काही करत असताना मोबाईल कॅमेरा एका ठिकाणी लपून ठेवला होता आणि त्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये काही फोटो
आणि व्हिडिओ दोघांचे काढलेले होते. आता अशा पद्धतीनं फोटो आणि व्हिडिओ त्यानं काढले आणि काढल्यानंतर आता त्यानं त्या तरुणीला ही गोष्ट सांगितली नाही. पण मात्र जेव्हा जेव्हा त्या तरुणीनं त्याला विरोध केला तेव्हा तेव्हा हे व्हिडिओ आणि फोटो तुझ्या आईवडिलांना दाखवेल अशी धमकी तो प्रियकर त्या प्रेयसीला देऊ लागला आणि वाटेल त्या ठिकाणी बोलू लागला आणि त्याच पद्धतीनं करू लागला. पण मात्र आता एवढ्या सगळ्या घटना त्या तरुणीसोबत घडल्यानंतर त्या तरुणीला कुठंतरी या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली आणि तिनं त्या तरुणाबरोबर लग्न करण्याची मागणी केली आणि त्याच्या मागं तगादा लावला की लग्न कधी करणारे, तू तर लग्नाचं आश्वासन दिलं होतं पण मात्र लग्न कधी करणारे, लग्नाचा विषय काढला की उडवा उडीची उत्तरं देतो, नकार देतो, असा तगादा त्या तरुणीनं लावला. पण मात्र त्यानं लग्नासाठी विरोध केलेला होता. मग त्या तरुणीने सांगितलं की तुला लग्न करायचं नसेल तर नको करू, मी माझ्या वडिलांच्या आईवडिलांच्या मर्जीनं करणार आहे. आता त्यावेळी त्या तरुण काही म्हणला नाही. पण मात्र प्रत्यक्षात जेव्हा त्या तरुणीच्या आईवडिलांनी एका मुलासोबत तिचं लग्न जमवलं, लग्नाची तारीख काढली, सगळं काही ठरलं, हळदीचा समारंभ सुरू झाला आणि हळदीचा समारंभ सुरू झाल्यानंतर त्या आरोपी प्रियकरानं ते काढलेले व्हिडिओ आणि फोटो त्या नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर त्या नवरदेवानं तात्काळ ते लग्न मोडलं. घडलेला संपूर्ण प्रकार नवरीच्या आईवडिलांना सांगितला आणि लग्न मोडलं. आता लग्न मोडल्यामुळं ती तरुणी मोठ्या प्रमाणात दुःखी झाली आणि ज्या प्रियकरानं तिच्यासोबत अशा पद्धतीचं कृत्य केलं होतं, तिची फसवणूक केली होती, त्यामुळं त्या तरुणीनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर फिर्याद दाखल केली, गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो आरोपी प्रियकर आहे त्याला ताब्यात घेतलं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली, गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर आता रीतसर कारवाई सुरू आहे. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडत आहे आणि जे काही समाजामध्ये घडतं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला करत असतो. जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं पैशाचं, लग्नाचं, नोकरीचं आमिष देऊन घटना घडतात. पण मात्र ही जी संपूर्ण घटना घडली त्याला नेमकं कारणीभूत कोण आहे? जर त्या तरुणीला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं तर मग लग्न झाल्यानंतरच सगळं काही करायला पाहिजे होतं. पण मात्र त्या तरुणालासुद्धा तिच्यासोबत लग्न करायचंच नव्हतं, तर मग तिच्यासोबत प्रेमसुद्धा का केलं? नेमकं याच्यामध्ये खरा गुन्हेगार कोण आहे? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.